कोल्हापुरी चप्पल हे फक्त नाव नाही, हा कोल्हापूरचा अभिमान आहे. एकदा पायतान घातलं की चालण्यात एक वेगळाच रुबाब येतो. कोल्हापुरी चप्पल म्हणजे परंपरा, मेहनत आणि कलेचा संगम. ही चप्पल तयार करायला फक्त कौशल्य नाही, तर अनुभव आणि संयम लागतो. पहिल्यापासून चप्पल तयार कसं करताय? म्हणजे सुरुवातीला चमडा आपण हे सगळं अखंड हे असते मोठं एका म्हशीचं चमडा आहे, त्याला चिरी म्हणते. ती चिरीच्या ह्याच्यातनं बेत आपण फाडीत करतोय. फाडीत केल्यानंतर साईजवर त्याचा बेत पाडलेला असतोय. 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर असं साईज प्रमाणे चप्पल तयार करते. सुरुवातीला तळ आखून घेतोय, तळाचा शेप तयार करतोय. त्याला कोल्हापुरी हे असते, त्याला पत्रिंग असते. त्याला 7 नंबर, 8 नंबर आपण अगोदर तळ तयार करतोय, नंतर भांडवड तयार करायचा. त्याला खाली टाप असते, त्याला एक नळका असतोय, ती चिकटून हे तयार करून त्याला पूर्ण साईडने सगळी शिलाई असते. नंतर साईडने फिनिशिंग करून त्याला वरती रेगा फुले तिची जे नक्षीकाम आहे त्याला घोटा मारणे, त्याला फिनिशिंग आणणे, ही जो प्रकार आहे नंतर सगळा फिनिशिंग केल्यानंतर येतोय. त्याला वैशिष्ट्य म्हणजे एक नवीन काम चालू केलेलं आहे आम्ही. त्याला साईडनं गोट, हे कुणाला पण हे जमत नाही. हे चमड्याचा आहे, सगळा पूर्ण गोट चमड्याचा आहे साईडनं. त्याला वेळ भरपूर लागतोय. ते कामाची एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एक नवीन खासियत आहे ती कोल्हापुरी चप्पलला, की त्याला साईडनं त्याला कापसी बनायचं, त्याला गोट म्हणतोय आपण. त्याला कोल्हापुरी हे कापसी चप्पल आमच्या भागातच तयार झालेलं आहे. कापसीमध्ये आमचं गाव वडगाव एक चांगल्या प्रकारचं एक काम आहे. म्हणजे काका तुम्ही चमड हे करताय, हे कोण शिवते? म्हणजे तुम्ही शिवताय? नाही, हे आम्ही शिवतोय. अजून लेडीजला जमत नाही, ते आम्ही गोट मारण्याचं काम आम्हीच करतो. ते वेणी तुम्ही भिजवताय? होय. ही चप्पल पूर्णपणे हाताने तयार केली जाते. लहानातल्या लहान गोष्टीकडे लक्ष देऊन प्रत्येक शिवण, प्रत्येक डिझाईन काळजीपूर्वक बनवली जाते. या कामात घरातील महिला मोठी भूमिका बजावतात. त्यांच्या हातातील नाजूकपणामुळे चप्पल अजून सुंदर आणि आकर्षक बनतं. वेणी तयार करणे, शिवणे, कातड्याला आकार देणे हे सगळं काम हातानेच होतं. यासाठी लागणारी पारंपरिक हत्यारे खूप महत्वाची असतात. त्याच्याशिवाय एकही चप्पल तयार होऊ शकत नाही. हे करताना मला त्रास होते काय? त्रास काय होत नाही, ती वयवाट झालेली आहे. शेतकरी कसं काय रानातच जायला लागतंय, तसं आम्हाला ही सवय झाली. याला डोळ्याचं काम जास्त आहे, म्हणजे बारीक काम आहे. मग तुम्ही हे किती वर्ष झालं करताय? आता आमच्या पूर्वीपास म्हटलं मी हे 3री पिढी चालू आहे काम करणार. तुम्ही किती वर्ष झालं करताय? वयाच्या 15 वर्षापासून मी करतो. किंमत कशी ठरवताय? किंमत 3,000, 4,000, 5,000 म्हणजे प्रत्येकाच्या डिझाईनवर. हे काम सोपं नाही. लहान सहान कामामुळे डोळे दुखतात, पाठ दुखते, हाताला त्रास होतो, पण तरी ही कला जिवंत ठेवण्यासाठी कारागीर मेहनत करत आहेत. ही फक्त चप्पल नाही, ही आपल्या परंपरेची ओळख आहे, आपल्या कष्टाची कहाणी आहे. कोल्हापुरी चप्पल घालणं म्हणजे अभिमानानं चालणं. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असेल तर एकदा तरी कोल्हापूर चप्पल नक्की वापरा. भाव कमी करताना लक्षात ठेवा, आपण किंमत नाही, त्यांच्या मेहनतीचं मूल्य कमी करत आहोत. त्यांना योग्य मोबदला द्या, कारण ही परंपरा जपणं आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीला हे समजलं पाहिजे की ही चप्पल पूर्णपणे हाताने बनते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा मराठमोळ्या कंटेंटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच, नवीन काहीतरी घेऊन येत आहे.